राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं रेट कार्ड उघड झालं आणि यात कृषी खात्यातल्या बदल्यांचा रेटच सुरेश धस यांनी जाहीर केला। यात मंत्री धनंजय मुंडेंचा किती वाटा असतो हे देखील त्यांनी सांगितलं। काय आहे बदल्यांचं हे रेट कार्ड, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। बदली हवी, रेट कार्ड बघा। बदल्यांसाठी द्या 20,000 ते 1 कोटी। अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं रेट कार्ड। राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय। कृषी खात्याअंतर्गत विविध साहित्य, खतं आणि उपकरणांच्या खरेदींमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचं आमदार धसांनी म्हटलंय। यासह कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा आमदार धसांनी केला। सीबीआय, ईडी, राज्याची एसीबी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी, आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल। 25 कोटी 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असं जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो। हा आम्ही जरी विरोधी पार्टीत असलो तरी अजितदादांनी राजीनामा दिलेला पाहिलेला आहे। ज्यावेळेस 71,000 कोटीचा त्यांच्यावरती जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला, 71 कोटी 71,000 कोटी 71,000 कोटी याचा भडीमार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला। तसं माझं म्हणणं काय आहे की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना, आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही। आमदार धसांनी या बदल्यांसाठीचं रेट कार्ड जाहीर केलंय। कृषी विभागात धनंजय मुंडेंच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नत्यांचे दर किती होते याचा पाढाच धसांनी वाचून दाखवलाय। तंत्र अधिकारी सहाय्यक 60,000 रुपये, मुंडेंचा वाटा 20,000। कृषी पर्यवेक्षक 1,50,000, मुंडेंचा वाटा 40,000। कृषी अधिकारी 3 लाख, मुंडेंचा वाटा पूर्ण 3 लाख। कार्यालयीन कृषी अधिकारी 2 लाख, मुंडेंचा वाटा 2 लाख। तालुका कृषी अधिकारी 5 लाख, मुंडेंचा वाटा पूर्ण 5 लाख। कार्यालयीन तंत्र अधिकारी 4 लाख, मुंडेंचा वाटा 4 लाख। उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख, मुंडेंचा वाटा पूर्ण 7 लाख। कृषी उपसंचालक 5 लाख, मुंडेंचा वाटा पूर्ण 5 लाख रुपये। बीड सरपंच हत्ये प्रकरणी आरोपांचं रान पेटवणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धसांनी सनसनाटी आरोप करत मुंडेंना अडचणीत आणलंय। यासाठी मुंडेंच्या काळातील भ्रष्टाचाराची एसआयटी स्थापन करून चौकशी करा अशी मागणीही आमदार सुरेश धस करतायत। त्यामुळे मुंडेंवरील आरोपांची आतातरी चौकशी होणार का, याही आरोपांचं वादळ धुळीस मिळणार आणि धनंजय मुंडे मंत्रिपदावर कायम राहणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।